करणार नाही. पण अविनाश भाऊ, तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आपल्याला या ठिकाणी पैशाचं ओघ आणण्यासाठी, पैशाचं स्तोत्र वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचे. आपण कशा माध्यमातून पैसे कशातून आपण आणणार आहे. मागच्या वेळेस आपण मोजणी केली, घर टॅक्स आपल्याला फार कमी येतो, 40 कोटी यायला पाहिजे होते, पण ते काही अजून आपण तिथपर्यंत पोहोचले नाही. का कारण आहे ते माहित नाही. आता या महापौर आपण सगळ्यांना आपल्याला बघायचं आहे आणि आपण 140 नाही 160 कोटीपर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीचं आपलं ते तयार आहे. मग आता 160 कोटी रुपये, कारण शेवटी आपण महानगरपालिका चालवायचं, महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करताय. सगळेच कामं आपण शासनाकडनं पैसे आणून करतो म्हटलं तर होत नाही. तर महानगरपालिकेचं सुद्धा स्तोत्र आपल्याला वाढवा लागेल आणि त्याच्या आपल्याला या ठिकाणी लोकांवर सुद्धा बोजा पडणार नाही. पण या ठिकाणी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा आपल्याला काही निधी देता येईल, तिथून काम करता येईल, यासाठी जो प्रस्ताव आपला आहे. आज 30 कोटीवरून आपण 81 कोटीवर गेलो आणि आपल्याला 160 कोटी आपल्याला कसे वसूल करता येईल, त्यातून सामान्य माणसाला सुद्धा न्याय कसा मिळत आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्यावेळेस या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून मोजणी झाली, 5% त्या ठिकाणी वाढलेले होते. म्हणजे ज्या लोकांना 100 टॅक्स येताना 500 रुपये टॅक्स आला, पण सन्मान्य दादांनी तो टॅक्स कमी करून जुन्याच पद्धतीने आपण टॅक्स दिलेला आहे. फक्त घराची मोजणी वाढली, कारण मोजणी असल्यामुळे लोकांना टॅक्स येत होता. आता आपल्याला लोकांवर बोजा नाही टाकायचा, पण मोजणी केल्यामुळे त्या मोजणीप्रमाणेच आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. म्हणून वसुलीची जी यंत्रणा आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे उत्पन्न सुद्धा वाढवं आणि इतर काही स्तोत्र आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या जुन्या बिल्डिंग्स आहेत, महानगरपालिकेचे जे आपले टावर आहे त्याला सुद्धा आपल्याला कसं हे करता येईल, युटिलाइज करता येईल, आपल्याला कसं उत्पन्न वाढवता येईल. कारण उत्पन्न असेल साधं का, आपल्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौर तुम्ही असेल, स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल किंवा या ठिकाणी चंद्रभाऊ गावंडे असेल आणि असणारे सगळे नगरसेवक मिळून या ठिकाणी आपल्याला लोकांवर सुद्धा बोजा पडला नाही पाहिजे, पैसे सुद्धा आले पाहिजे आणि काम सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे अशा माध्यमातून आपण या ठिकाणी काम केलं तर निश्चितच त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल, कामं होईल. कारण त्या ठिकाणी आपलं महापौर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी आपण विषय नाही आपण चर्चा करू आणि चर्चा करून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सर्वसामान्य नागरिकाला झळ पोचणार नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे, झळ सुद्धा पोचली नाही पाहिजे. कारण महानगरपालिकेचे जे आपले लोक राहणार आहेत त्याचे सर्वसामान्य परिस्थितीतले लोक असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून अमरावती स्वच्छ, सुंदर आणि चांगली कशी करता येईल यासाठी जे आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे आहे. अशा माध्यमातून जेव्हा आम्ही काम करू तेव्हा खरं असताना आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये करू. आज महायुतीचं सरकार महाराष्ट्र शासनामध्ये आहे. आज आपल्या अमरावतीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण काम करणार आहे. तुम्हाला कुठे आमच्या माध्यमातून कुठे अडचण येणार नाही. विकसित कामासाठी आम्ही कुठे अडचण येऊन देणार नाही. अविनाश भाऊ, तिथं चुकीचं झालं तर आम्ही तुम्हाला पकडल्याशिवाय राहणार नाही, पण चुकीचं होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या आणि चांगलं काम करा. अशा या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. तिजोरी खाली जरी असली, तिजोरी भरायचं काम तुमचं आहे, पण तिजोरी कशी भरता येईल यासाठी प्रयत्न करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. एवढ्याच शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. ताई थोडं